मध्य कडा हा वारंवार बोर्डासाठी प्रश्न येत असतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मध्य कडा हा प्रश्न बोर्डाला वारंवार येत असतो. तो 3 गुणासाठी तर महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. तर आपल्याला दिलेले आहे दैनंदिन कामाचे तास आणि कर्मचाऱ्याची संख्या. हा प्रश्नामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. तर आपण लिहून घेतलेले आहेत दैनंदिन कामाचे तास आणि वारंवारता, कर्मचाऱ्यांची संख्या आपण लिहून घेतलेली आहे. तर दैनंदिन कामाचे तास आपण लिहून घेतलेले आहे, आपल्याला प्रश्नामध्ये ऑलरेडी देण्यात आलेला आहे. आणि कर्मचाऱ्याची संख्येसुद्धा आपण लिहून घेतलेली आहे. आणि दुसरं म्हणजेच संचित वारंवारता हा बॉक्स आपल्याला एक काढावा लागेल एक्स्ट्रा, आणि आपल्याला तो कसा काढायचा ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर आपण पाहूया. तर 150, 500, 300 आणि 50 ह्याची आपल्याला सर्वांची बेरीज करायची आहे. तर ती बेरीज कशी करायची ते सुद्धा सांगतो. तर 150, तर अगोदर आपण लिहूया. पहिली जी संख्या असते ते आपल्याला सिंगल बॉक्समध्ये जशी आहे तशी आपण लिहून घ्यायची. अशी कुठलीही संख्या असू द्या, 100 असले तर 100 लिहायचे, 200 असले तर 200 लिहायचे. आता 150 आहे म्हणून आपण 150 लिहिले. पुन्हा खाली ते 150 ओढायचे. प्लस हे किती आहे तर 500 आहेत. हे 500 आपल्याला प्लसमध्ये करायचे आहेत, प्लस 500. आता याची बेरीज करायची आहे किती तर 650. आता 650 हे खाली ओढायचे आहेत आपल्याला. 650 प्लस हे किती तर 300. तर 300 आपण लिहूया प्लस, बरोबर. 650 आणि 300 किती तर 950. आता 950 आपण खाली ओढूया. 950 प्लस हे बाजूचे 50 किती तर 1000. ह्याची जी टोटल आहे किती आहे तर 1000. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने जी टोटल होती ती आपण काढलेली आहे 1000. ही जी टोटल आहे ती 1000 आपण काढलेली आहेत एकूण वारंवारता. तर आपल्याला एक सूत्र आहे खाली n/2. तर nची किंमत किती आहे तर 1000, छेदस्थानी 2, बरोबर. 2 आणि 1000ला भाग देऊया. तर 1000ची निम्मे करूया 500 होतात. तर n/2ची किंमत किती आलेली आहे तर 500. तर आत्ता आपण इथे पाहूया की आपल्याला सूत्र लागणार आहे कोणतं तर मध्य कडा. हे महत्त्वाचं सूत्र असणार आहे, पाठ करा. तर इथे आपण लिहूया सूत्र. हां, तर L प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 वजा CF छेद F ब्रॅकेट क्लोज आणि गुणाकार H. तर अगोदर आपल्याला n/2ची किंमत आपल्याला भेटलेली आहे किती तर 500. आपण काढलेली आहेत 500. तर ही किंमत आपण इथे लिहून घेऊया. n/2ची किंमत 500. आता n/2ची किंमत नंतर आपल्याला हा जो CF आहे तो CF आपल्याला काढायचा आहे. तर तो कसा काढणार तर आपल्याला त्यासाठी आपल्याला इथे बॉक्समध्ये यायला पाहिजे. तर आपण येऊया. तर हे आपण काढलेली किंमत n/2 500. तर 500पेक्षा कमी संख्या आपल्याला ह्या संचित वारंवारतामध्ये आपल्याला पाहिजे आहेत. 500पेक्षा कमी म्हणजेच वजाबाकी व्हायला पाहिजे. तर 650 घेऊ शकतो का तर नाही. तर किती घेऊ शकतो तर 150. तर हा आपला असणार आहे CF. तर आपण लिहून घेऊया इथे CF किती तर 150. F काढूया. तर F कसा काढायचा तर F ही जी संख्या आहे हा असणार आहे आपला F किती तर 500. 150च्या क्रॉसमध्ये आपण पाहूया 500. तर आता इथे लिहूया आपण F किती तर 500. आता आपल्याला काढायचा आहे L आणि H. आता L कसा काढायचा, आपण हा जो F काढलेला आहे त्याच्या समोर आपल्याला वर्गची संख्या देण्यात आलेली आहे. ते जी पहिली संख्या असते ती आपल्याला लिहायची असते. किती आहे तर 10. तर आपण इथे लिहूया L किती तर 10. L 10. आता H काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर इथे आपण पाहूया 8 आणि 10, 10 आणि 12, 12 आणि 14, 14 आणि 16. जर 8 आणि 10 ह्याची वजाबाकी केली आपण तर उत्तर येईल 2, बरोबर. 12 आणि 10 याची वजाबाकी केली तर उत्तर येईल 2. 14 आणि 12 याची वजाबाकी केली तर उत्तर येईल 2. 16 आणि 14 याची उत्तर
वजाबाकी केली तर उत्तर येईल 2. तर जो 2चा फरक आपल्याला पाहायला भेटतो, तो डिस्टन्स फरक तोच आपल्याला इथे लिहायचा आहे, म्हणजेच एच असणार आहेत आपला, म्हणजेच इथे असणार आहेत 2. आपल्याला किमती पूर्ण भेटलेले आहे. मध्यकचं सूत्र आपल्याला पाठ करायचं आहे. तर आता आपण किमती भरूया आणि उत्तर काढूया. तर बरोबर एलची किंमत किती आहे, तर 10. n/2ची किंमत किती आहे, 500. तर आपण भरूया 500. वजाबाकीचे चिन्ह CF 150 छेद F किती आहे, तर 500. इथे भरूया 500. ब्रॅकेट क्लोज असणार आहेत आपला. गुणाकार H किती आहे, 2. इथे येईल 2. किंमत भरून झालेली आहे. 10 पण तसंच ठेवूया. 350 उत्तर येणार आहे आणि 500 आपला तसाच असणार आहे छेदस्थानी आणि गुणाकार 2. बरोबर 10. आत्ता 350 भागाकार 500 करूया. जर आपण 500नी 350ला भाग दिला तर जाणार नाही. 500च्या पळ्यात 350 येणार नाही. त्यासाठी आपण काय करतो, एक 0 घेतो आणि पॉईंट देतो आणि खाली सुद्धा एक 0 घेतो. आता 500च्या पळ्यात 3,500 येतात का पाहूया. 5 7 35 म्हणजे 7 वरती येईल आणि 3,500 म्हणजे 500च्या पळ्यात 3,500 येतात 7 वेळा बोलल्यावर. तर 0.7 आपलं उत्तर असणार आहे. इथे आपण प्लस आपलं आहे, इथे प्लस आपण लिहून घेऊया. इथे सुद्धा प्लस, इथे प्लस. आत्ता उत्तर काढलेले आहेत 0.7. गुणाकार 2 आपला तसंच असणार आहे खाली. 10 आपण तसंच ठेवूया. अगोदर गुणाकाराची क्रिया करूया. 0.7 गुणाकार 2 7 दुने 14 म्हणजेच 1.4 प्लस 1.4. 10 प्लस 1.4 किती, तर 11.4. तर उत्तर आलेलं आहेत मध्यक काढलेला आहे तो म्हणजे किती, तर 11.4. अशा प्रकारे हा प्रश्न होता. एकदम सोप्या पद्धतीने आपण काढलेले आहेत. बोर्डाला हा वारंवार प्रश्न विचारण्यात येतो, हा नक्की करून ठेवा. 3 गुणासाठी असणार आहेत हा प्रश्न. बाकीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे. अशाच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड होत राहील. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.